राम राम शेतकरी मित्रांनो. आज व्हिडिओ बनवायचं लय दिवसातून नियोजन केलंय. बघत असताना आता आपण गोठ्यात शिरलोय, सकाळ सकाळची वेळ आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की मी तुम्हाला एक शनिवारच्या बाजारातून कोकरं आणलं होतं, त्याच्यावरती आज व्हिडिओ बनवायचा आहे. तर ती कोकरं तुम्हाला माहिती असेल, मागल्या वेळेस मी आणलं होतं, लोक म्हणले मरण. पण त्याला आपण खात्रीशीर गॅरंटीने आपल्या आणला होता, त्याच्यामुळे आज व्हिडिओ बनवायचा आहे. तर ही काही मित्रांनो, ही कोकरं आहे. त्याला पहिलंच लई चालता येत नव्हतं, पळता येत नव्हतं. तुम्ही बघायचे ढकललं तरी हलकट नव्हतं. पण त्याला आपण विविध प्रकारचं टॉनिक वगैरे पाजून त्याला इतका चपाळ केला का नाही. बघत असताना ही ती कोकरं आहे. आता ह्याला जर पाठीमागची याची तब्येत दाखवली की आता पकडा गेलं ना आपल्याला तरी सापडत नाही. बघत असताना ह्याला आपण पातळ टॉनिक औषध दिलेलं आहे. तर ते टॉनिक कुठल्या प्रकारचं दिलं तर तुम्हाला दाखवतो मी. नाव सांगणार आहे टॉनिकचं. तर तुम्ही कुकरी अशी घेत चला, पण लय लॉस मध्ये जाताना अशी काय कुकरी घेत जाऊ ना. बघा मित्रांनो, कोकरं कसं काय तुम्ही कमेंट मध्ये सांगा. त्याची आणलेल्याचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडे, जमलं तर त्याचा व्हिडिओ टाकतो तुम्हाला. पण त्याला यावी असा घास बीज बांधितो, बाहेरच असतो अजून, त्याला काय आतलंही टाकला नाही. टाकायचं आहे आत, पण काय शेळ्या मारी त्यात. कोकऱ्यांचा एक कप्पा सेपरेटच पाहिजे, सेपरेट कप्पा करायचा आहे. तर चला मी तुम्हाला त्याला जे औषध पाहिजे तो त्याचं नाव दाखवतो. सगळ्यात पहिल्यांदा दाखवतो मित्रांनो, ही तुमच्या सगळ्यांना माहिती असणार ब्रोटॉनचं लिक्विड आहे. बघा, ब्रोटॉनचं 500 मिलीचं आणलं होतं मी येतानी. यात लिव्हर टॉनिक आहे, विटॅमिन्स आहेत, भरपूर गोष्टी येतात. तर ही देत होतो त्याला. ही रोजचं 4-4 मिलीने पाजायचं. 4-4 मिलीने औषध दिल्यामुळं त्याला भूक वाढ झाली, भूक मंदावली होती ती. त्याच्या पोटात त्याचं डिवॉर्मिंग बी करून घेतलं होतं. त्याला एल्बोमारचं औषध 5 मिली दिलं मी, पण आणल्यावर 2 दिवसांनी दिलं. तर लगेच दिलं असतं तर ती परत गळाला फिळालं असतं, असा विषय मित्रांनो. त्याच्यामुळं ही ब्रोटॉनचं दिलं 5 मिली मी रोजनी, 4-5 मिली द्यायचं. त्याच्यासोबत महत्वाचं म्हणजे तुम्ही बघत असताना आपल्याकडं वेटोमॉल कंपनीचं ऊर्जा प्लसचं टॉनिक आहे. तर ती ऊर्जा प्लस ही पण त्याला 4-4 मिली होतं. म्हणजे दोन्ही मिक्स करून 4-4 मिली देत होतो मी. त्याच्यामुळं कसं आहे, त्याला एनर्जी आली, ऊर्जा प्लसनी एनर्जी येते, आणि त्याच्यामुळं नो प्रॉब्लेम आला आपल्याला. पण त्याला अजून त्यासोबत तुम्हाला मी दाखवतो, एकच मिनिट. पत्री पेंडीचं पोत आणलेलं आहे. पत्री पेंट तसं गेलं तर लय महाग सांगत बरं का दुकानात, पण मी डेअरीतून आणत असतो. आमची ते डेअरीत भेटते, त्यांचं खाद्य. 2-3 मुठी टाकल्या ना झालं. त्याच्यासोबत गहू टाकतो. दाराच्या तोंडाला येऊनच उभा आहे आता ओरडत. अशा प्रकारचं त्यांना खाद्य बी आहे त्या कोकऱ्याला म्हणजे सगळ्यात जे त्रावाला असतं. बघत असताना मेंढ्यांची सकाळची वेळ, त्यामुळे व्हिडिओला ब्राईटनेस पडला असेल. ही बघितलं का पेंड म्हणलं की त्यांना लय खायला नसते. एक मिनिट, चला आज चला. ये बघा मग अशी पकडा ये म्हणतो तो, सापडीत होतो तो सापडलं नाही. बाहेर पळत होतो गोठ्याच्या. चला खा. ही बघताय
पत्री पेंड म्हणजे शेंगदाण्याची आहे. तर यांनी तब्येतीला त्याला चांगला फरक पडतो. ते आता संपून टाकीते सगळे. कोकर कसं काय झालंय मित्रांनो, आणि आपण कष्ट केल्या सर त्याला यश पण आलं, कोकर पण आपलं चांगलं झालं. त्याच्यामुळं कसं आहे, आपण तोट्यात नाही नफ्यात आलो. आज कोकर बाजारात नेलं तर 5,000 रुपयाला जाऊ शकतं. ह्यो बोकडे आहे, ह्यो घरला जे आपला लांबकाने बुकुड त्याच्या ब्रिडिंगचा आहे. ब्रिडिंग करायची का आपल्याला शेळ्यांच्यात. ब्रिडिंग ही प्रत्येक क्षेत्रात असते, गायांच्यात पण आहे, म्हशींच्यात पण आहे. बघत असताना कस काय गोठा, सकाळची वेळ अजून झाडलूट झालेली नाही. आज पहिलं ती व्हिडिओ बनवायचा म्हणजे कोकऱ्याचा राहिला. लोक म्हणले असते, विचार केला असन आईला पाहुण्याचं कोकरं गेलं काय ना, त्यामुळं काही व्हिडिओ आला नाही. पण कोकरं आहे मित्रांनो. बघत असताना खातंय पत्री पेंड का. तर धन्यवाद. कस काय वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. वकड मारी त्याला आता जाळीच्या आत घातला ना, ओके राहील. तरी मित्रांनो, ह्या 2 टॉनिकच्या बाटल्या आहेत त्या अवेलेबल करून आपली इथं जर गळालेले जे त्रब असतील तर त्यांना पाहिजेत जा प्रोटॉन आणि ऊर्जा प्लस.